ही गोष्ट किती फनी आहे. आपण आपल्या आयुष्यातले लिटरली 80 ते 90% मोस्ट ऑफ द डिसिजन्स आपण फक्त लोकांचा विचार करूनच घेतो. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर दिव्यानी. सो आपल्या समाजामध्ये ना भरपूर काही नियम आहेत. नियम म्हणजे ते कोणत्या सरकारने बनवलेले नाही आहेत किंवा कुठल्याही शास्त्रामध्ये नाही आहेत, परंतु आपल्याच समाजाने बनवलेले नियम आहेत ते. जसं की कोणी कसं वागायचं, कोणी कसं राहायचं, कोणी काय केल्याने त्याला इज्जत मिळेल. जसं की ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच इज्जत आहे. आपण जे म्हणतो ना, बाई हे केलं तर लोक काय म्हणतील, ते केलं तर लोक काय म्हणतील. मी काय तुम्हाला आता भाषण देणार नाही आहे की लोकांचा विचार करू नका, जसं पाहिजे तसं जगा, ओ माय गॉड, असं म्हणत नाही आहे की मी तुम्ही सगळं सोडून तुम्ही वाटेल तसं जगात, वाटेल तसं वागा. नो वेज. समाजाने काही बनवलेले नियम आहेत. एखादी व्यक्ती असते जिला आउट ऑफ द बॉक्स जाऊन जगायची सवय असते, वागण्याची सवय असते, पण त्याला पण मला असं वाटतं ना, काही गोष्टी फार चुकीच्या वाटतात मला. जसं की आपल्या आयुष्याचे मोस्ट ऑफ द डिसिजन्स असतात ना, ते आपल्याला काय वाटतं, आपण कोणती गोष्ट केल्यानंतर आपल्याला ती खुशी मिळेल किंवा समाधान मिळेल, याचं आपल्याला काहीच घेणं देणं नाही आहे. मी हे सगळ्यांनाच सगळ्यांच्याच बाबतीत असं आहे असं म्हणत नाही आहे. मोस्ट ऑफ द पीपल समाज मान्य सक्सेस हे केलं तरच समाजात आपलं नाव होईल. पैसा असेल तरच समाज मान्य आहे. जर तू हे नाही केलं तर लोक काय म्हणतील, तुला हे करायचंय, 4 लोक काय म्हणतील. कोणते 4 लोक? आपण जेव्हा आयुष्यामध्ये खूप पुढे जातो ना आणि पाठीमागे वळून बघतो, ते 4 लोक कुठेच नसतात. आणि तेव्हा आपल्याला कुठेतरी रिअलाईज होतं की आपण आपल्यासाठी जगायचंच राहून गेलं. ते जे 4 लोक असतात ना, ह्या टप्प्यापर्यंत येईपर्यंत ते नसतातच. कोणासाठी आपण सॅक्रिफाईस केले? कोण लोक ते 2 दिवस बोलणार आणि त्यांच्या कामाला लागणार ते. व्हॉट, जेव्हा एखादी व्यक्ती खूप काइंड असते ना, दयाळू, शांत स्वभावाची, स्वजळ, बिचारी टाईप, तेव्हा त्या व्यक्तीला असं म्हटलं जातं की किती इमॅच्युअर आहे, किती बालिश आहे, हिला तर काही कळतच नाही, किती भोळी आहे. असं थोडी वागतात. हे काय बरोबर नाही. आणि जेव्हा तीच व्यक्ती या सगळ्यांच्या अनुभवातून जेव्हा एकदम मेंटली स्ट्रॉंग होते, स्मार्ट होते, योग्य डिसिजन्स घ्यायला लागते, तेव्हा हेच लोक तिला म्हणतात, ही तर खूपच चालाक आहे बाई, उद्धट आहे. जेव्हा तिला समजायला लागतं की काय योग्य आणि काय अयोग्य, तेव्हा ऑब्व्हियस आहे की ती स्वतःसाठी, इतरांसाठी जे योग्य आहे त्या गोष्टींसाठी स्टँड घेणारच. तेव्हा तिला असं म्हटलं जाते की किती उद्धट आहे हे. म्हणजे एक एक पॅटर्न बनलाय. आत्तापर्यंत जे वागत आलोत त्याच्या विरोधात जाऊन जर कोणी काही बोललं किंवा वागायला गेलं, तो पॅटर्न जो असतो ना, टॉक्झिक पॅटर्न, तो जर आपण चेंज करायला गेलो ना, तर आपण या सगळ्यांमध्ये वाईट ठरलो जाणार. आपल्या आवडीचा एक छंद पहा. ज्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला समाधान मिळेल, आनंद मिळेल, ती गोष्ट करा. लोकांचा विचार करून स्वतःच्या इच्छा मारायला जाऊ नका. यार, ही गोष्ट किती फनी आहे. आपण आपल्या आयुष्यातले लिटरली 80 ते 90% मोस्ट ऑफ द डिसिजन्स आपण फक्त लोकांचा विचार करूनच घेतो. आर यू सिरियस? म्हणजे आपल्याला सपोज कोणाकोणाला ना अभ्यासात मन लागत नाही ना, तर दुसऱ्या गोष्टीत आवडू शकतं ना, कुठली दुसरी कला असो, म्हणजे वॉटेवर. तर फॅमिली मेंबर्समधले म्हणतात की हे लोक काय म्हणतील, आणि
फक्त लोकांसाठी जबरदस्ती त्याला त्याचे डिसिजन्स चेंज करायला भाग पाडलं जातं. आणि जेव्हा जबरदस्ती त्या फील्डमध्ये त्याला टाकतात आणि तेव्हा तो विद्यार्थी तिथे जाऊन फेल होतो. त्याचं प्रेशरसुद्धा त्यालाच. जेव्हा तो स्वतःची चॉईस सांगत होता की मला हे करायचं नाही, मला हेच करायचं आहे, तिथे पण त्याला प्रेशर दिलं जातं समाजाच्या नावाखाली. लोक काय म्हणतील की अमक्या धमक्याचा पोरग हे झालं आहे. आणि जेव्हा फॅमिलीच्या प्रेशरखाली तो जेव्हा त्यांच्या मर्जीनुसार कुठेतरी ॲडमिशन घेतो, तेव्हा ऑब्व्हियस आहे की आपल्या मनाविरुद्ध जर एखादी फील्ड चूज केली आहे तर तिथे मनच नाही लागणार. साहजिक आहे, त्याचं मन कसं लागणार. तो फेलच होणार. आणि फेल झाल्यानंतर तो फेलियरचा जो बर्डन आहे, प्रेशर आहे, त्याचं सगळं तेही त्याच्यावरतीच टाकलं जातं. लाईक सिरियसली गाईज, मला ना हा पॅटर्नच खूप चुकीचा वाटतो यार. मला असं वाटते की त्याला जे आवडतं ना त्याला ते करू द्या.